इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र राज्यांमध्ये दुधाच्या भावाला भाव कमी असल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। एकीकडे अवकाळी पावसाचं संकट आहे, दुसरीकडे गुरांचा चारा, कुट्टी, ढेप या सगळ्या गोष्टींमध्ये भाववाढ झालेली आहे। त्यामुळे दुधाचा भाव मिळत नसल्यानं शेतकरी विवंचनेत सापडतोय। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। इतर राज्यांचा जर विचार केला तर इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र राज्याच्या दुधामध्ये खूप मोठी तफावत पाहायला मिळते आहे। आपल्यासोबत काही शेतकरी बांधव जुडलेले आहेत जे की दुधाच्या उत्पादनावरती त्यांचा उदरनिर्वाह चालतो। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया। ते जे माझ्या म्हणणं पण किंवा आम्ही 5,000 शेकडा चारा घेतो, 2200 रुपये किलो 2200 रुपये क्विंटल ढेपाच्या पोतं भेटतं आणि त्याच्यात आम्हाला उत्पन्न कमी मिळतं। हे 50 रुपये 55 रुपये लिटर दूध घेतात आमच्यापासनं डेअरीवाले। जे ठोक दूध घेतलं जातं ते कशा पद्धतीने घेतलं जातं? डेअरीवाले तुमच्याकडनं कशा पद्धतीने दूध घेत असतात? ते फॅट लावण्यात फॅटवर 8 रुपये, 8 8.5 रुपये साधारण 8 रुपये पॅट आहे, 8.5 8 जशी पॅट लागली तसं 6ची पॅट लागली, 7ची लागली तर भाव वाढून भेटतात, पण तेव्हा आम्हाला पुरवत नाही त्यात बी भाव झिरो बजेट प्रमाणे म्हशीवरांना खावाडून पेवाडून सर्व त्यांना डेपाचे पैसे निघत नाही, सर्वात मोठा विषय। आणि हे जे आजच्या पोजीमध्ये दूधचा जो भाव आहे सर्वात कमी दर म्हणजे जवळजवळ 80 रुपये लिटर दूध विक्री व्हायला पाहिजे। म्हशीवरांना कम से कम 70 रुपये 60 रुपये लिटर त्यांना घरात पडायला पाहिजे, 80 रुपये लोकांना भेटायला पाहिजे। ह्या हिशोबाने दूधच्या पोझिशनमध्ये म्हणजे परवडत नाही भाऊ, म्हशीवाल्यांना गाईवाल्यांना परवडत नाही। दुधाला तर भाव कमीच आहे, 60-65 रुपये बी परवडणार नाही। दुधाला भाव 70 ते 80 रुपये पाहिजे तेव्हा परवडतं। पॅटवर दिलं तर 6-6.5 पॅट लागते, 8-8.5 रुपये भाव प्रमाणे 50 रुपये भाव पडतो। सरकीच्या हिशोबाने जर तुम्ही विचार केला तर ढेपच्या हिशोबाने तर ढेप हे तुम्हाला कितीपर्यंत जातं? 2100 रुपयाचे 65 किलोचे पोत आहे, तर मग 2100 रुपयामध्ये कुठे परवडतं ते? तुम्हाला दूध उत्पादक हा जो व्यवसाय दुग्ध व्यवसाय हा परवडत नाही असं नाही, म्हणताय? परवडत तर नाहीये, पण नाईलाजाने करणं पडतं। तर हे होते दूध उत्पादक शेतकरी। इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र राज्यामध्ये दुधाला भाव कमी असल्याने या दुधाला भाव वाढून मिळेल का अशी अपेक्षा शेतकरी राजा आता हा शासनाकडे आपली अपेक्षा व्यक्त करत आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।